काल आपण शेवटचं जे पाहिलं होतं ते म्हणजे झिरो प्लुरलचाच एक भाग होता, तो म्हणजे फ्रूट आणि फिश या शब्दांचं देखील आपण मल्टिपल प्लुरलमध्ये घेऊन त्यांचं अनेक वचन केले होते. बघा, फ्रूटचं आपण फ्रूट सुद्धा ठेवू शकतो, फ्रूट्स पण ठेवू शकतो, आणि फिशचं आम्ही फिश पण ठेवू शकतो, फिशेस पण ठेवू शकतो. ते पाहिलंय. एकाच जातीची जर अनेक मासे असतील तर तुम्ही फिश म्हणा, आणि भिन्न जातीची अनेक असतील तर त्याला फिशेस म्हणा. पण याच्या अगदी उलट फ्रूट होतं. बघा, एकाच जातीची अनेक फळे म्हणायची असेल तर तुम्हाला फ्रूट्स म्हणावं लागेल, आणि भिन्न जातीची अनेक फळे म्हणायची असेल तर त्याला फ्रूट म्हणायला लागेल. आपण फ्रूट अँड व्हेजिटेबल्स ही फ्रेज लक्षात ठेवली होती. आज आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे अनकाउंटेबल नाउन्स. कोणकोणते अनकाउंटेबल नाउन्स आहेत की जे कर्त्याच्या ठिकाणी आले तर कर्ता एक वचनी होईल का अनेक वचनी होईल, त्याचा अभ्यास करायचा. त्याचा आणि पुढे क्रियापदाशी काही संबंध असतो का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तर अनकाउंटेबल नाउन्स आजचं बघायचं आपल्याला. या अनकाउंटेबल नाउन्सला नॉन काउंट नाउन देखील म्हणतात. याला आपण अगणतीय नामे, म्हणजेच ज्यांना मोजता येत नाहीत अशा वस्तूंना दिलेली ती नामे आहेत. अनकाउंटेबल नाउन्स बघा, अगणतीय नामे कोणकोणती, त्यांची थोडीशी यादी तर पाहून घेऊ ना पहिले. बघा बरं, त्यामध्ये अल्फाबेट, अल्फाबेट्स नाही म्हटलं मी, अल्फाबेट म्हणजे वर्णमाला, आणि अल्फाबेट्स म्हटलं तर भिन्न भिन्न भाषा, लँग्वेजेस या अर्थाने ते घेता येईल. अल्फाबेट, फुटवियर, फर्निचर, क्लोथिंग, बेडिंग, लगेज, बॅगेज, इन्फॉर्मेशन, ॲडवाइस. लक्षात ठेवायचं, ॲडवाइस सी आहे त्याच्यामध्ये, ADVICE, ADVISE नाही, ते वर्ब आहे. आणि ADVICE ॲडवाइसचा अर्थ असतं काउन्सेल, सल्ला, उपदेश. बघा, ॲडवाइस, त्याच्यानंतर नॉलेज, पोएट्री, लिटरेचर देखील याच्यात घेऊ शकता तुम्ही, म्युझिक, फूड हे देखील याच्यात येत आहे अनकाउंटेबल मध्येचे. फूड, क्रॉकरी, जे काचेचं जे सामान असतं त्याला क्रॉकरी. छुरी, काटा, चमचा जिथं असतं ते झालं कटलरी. सुंदर दृश्य जिथं असतील ती झाली सिनरी. यंत्र सामुग्री असेल तर ती झाली मशिनरी. जिथं वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल ठेवले जाते ते झालं स्टेशनरी. जरा स्पेलिंग बघणे स्टेशनरीची, कारण आपल्याकडे इंग्लिशमध्ये आणखीन एक स्टेशनरी आहे, जरा चेक करून घ्यायला. स्टेशनरी मध्ये तर ए आहे, आणि हे ए फॉर आपण लक्षात ठेवू ऍडजेक्टिव्ह. स्टेशनरी ARY ज्याच्या शेवटी येते ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ज्याच्या शेवटी ERY आहे ते नाउन आहे, ते शॉप झालं. मशनरी, स्टेशनरी, त्याच्यानंतर आले ज्वेलरी. ही अनकाउंटेबल नाउन्स आहेत, यांचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. पहा काय काय महत्वाचे बघा. वरील नामे ही एक वचनीच मानली जातात का, त्यांचं अनेक वचन होत नाही. मग वचनहीन जरी म्हटलं तरी त्याला काही ना काहीतरी वचन द्यावंच लागेल ना. मग एक वचन, चला, वरील नामे एक वचनी मानले जातात. परंतु बघा काय झालं, या नामा आधी आर्टिकल अ किंवा ॲन वापरू नये. हे तर आपण आधी अनकाउंटेबल नाउनच्या यादी सुद्धा पाहिले होते की दोन गोष्टी होत्या. एक तर त्यांच्या आधी आर्टिकल अ किंवा ॲन वापरायचं नाही, त्यांचं अनेक वचन करायचं नाही. पुन्हा बघा, या नामांचे
यस किंवा इयस प्रत्यय जोडून त्यांचे अनेक वचन करू नये. बघा आता यांच्या आधी आपण आर्टिकल तर वापरणार नाहीये अ किंवा ॲन, पण त्यांनी एक मुभा दिलेली आहे की यांच्या आधी काय वापरता येईल, लक्षात ठेवायचं. परंतु या नामाआधी अ काइंड ऑफ, अ पीस ऑफ, a sort of, a type of ही फ्रेज वापरता येईल. म्हणजे यापैकी एक ही फ्रेज वापरता येईल. तसेच अनेक वचनासाठी तुम्ही काइंडला यस लावू शकता. काइंड्स ऑफ, pieces of, sorts of, types of असं करू शकता. या नामांच्या आधी वापरू शकता. यापैकी एक तुम्हाला फ्रेज वापरता येईल. आता एवढी नुसती काय झाली, याची थिअरी झालेली, याचा आता आपल्याला उदाहरणं पाहायची आहेत. चल उदाहरणं पाहूया आपण एक्झाम्पल्स नंबरमध्ये काय काय परिचित आलेले यांच्यावर आधारित. तुम्ही जेव्हा स्लीपर्स म्हणता, सँडल्स म्हणता, म्हणजे वेगवेगळ्या आकारात जे असतात पण त्यांना आपण फुटविअर म्हणतो. सरळ सरळ सगळ्यांना एकाच ठिकाणी आणण्यात आलेलं आहे फुटविअरमध्ये. वेगवेगळे फर्निचर, चेअर्स आहेत, टेबल्स आहेत, झालं. त्याच्यानंतर आल्मिराज आहेत. ह्या सगळ्या कुठे टाकल्या आपण फर्निचरमध्ये टाकलेले आहेत. झालं. पहा उदाहरण. The furnitures have become old fashioned. हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं जर विचारायला आले तर सांगता यायला पाहिजे की हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे, काय चुकलं याच्यामध्ये, असं चुकतं. चला, द फर्निचर, पहिली गोष्ट याला यस लावता येणार नाही, इथंच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. द फर्निचर्स असं करता येणार नाही, हे चुकल्यामुळं इथलं हे पण चुकलं. म्हणजे इथं दोन चुका झाला, एक तर यस लागलं आणि पुढे तुम्ही काय घेतलेलं आहे, हॅव घेतलेलं आहे. आपल्याला हॅज पाहिजे होतं. द फर्निचर हॅज बिकम ओल्ड फॅशनड. दुसरं उदाहरण बघा, मी दिलंय आय पॅक्ड माय लगेजेस. असं करता येईल का? असं सुद्धा परीक्षेला उदाहरण येऊन गेले. चूक आहे का? बरोबर आहे. तर हे इथं प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग लगेजेस करता येणार नाही, तुम्हाला ते लगेज करावे लागेल. झालं. तिसरं घेतलं मी, बघा बरं. आय एम रीडिंग अ न्यू पोएट्री. काय प्रॉब्लेम झाला याच्यामध्ये? काय म्हणते सर बरोबर नाही. बघा ना, अ न्यू पोएट्री वाचताना खूप छान वाटतंय सर, अ न्यू पोएट्री, पण इथं आर्टिकल अ हे आलेले आहे कोणासाठी? पोएट्रीसाठी. आणि ते वापरता येणार नाही, कारण पोएट्री हे याच्यामध्ये अनकाउंटेबल नाऊन आहे, याला घेता येणार नाही. म्हणजे हे सेंटेन्स सुद्धा काय झालं तुमचं रॉंग. आय एम रीडिंग अ पोएट्री, आय एम रीडिंग न्यू पोएट्री असं तुम्हाला म्हणावे लागेल. ठीक आहे. आता पहा, आता आम्ही असं दिलं, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. दोन पैकी तुम्हाला एक कोणतं तरी बरोबर आहे किंवा दोन्ही बरोबर आहे का दोन्ही चूक आहे ते सांगा. पहिले दिलं आम्ही, बघा, ही गेव मी ॲन ॲडवाइस. पहिलं. दुसरं बघा, ही गेव मी अ पीस ऑफ ॲडवाइस. तिसरा आणखीन देतो मी, बघा, ही गेव मी गुड ॲडवाइसेस. आणि आम्ही इकडे लगेच तुम्हाला पर्याय द्यायला सुरुवात केली. नंबर 1 दिला बघा, ओनली ए करेक्ट आहे. दुसरं दिलं आम्ही तुम्हाला ओनली बी करेक्ट आहे. तिसरं दिलं आम्ही तुम्हाला ओनली ए अँड बी बरोबर आहे. चौथं दिलं आम्ही तुम्हाला याच्यामध्ये ऑल, सगळेच्या सगळेच बरोबर आहे, ऑल आर करेक्ट आहे का चेक करून घ्या. चला, ही गेव मी ॲन ॲडवाइस असं म्हणता येणार नाही. ॲडवाइस अनकाउंटेबल नाऊन याला हे ॲन चालणार नाही, हे रॉंग झाले. आपल्याला काय विचारलंय? करेक्ट.
ही गेव मी अ पीस ऑफ ॲडवाइस. हे बघा, अ पीस ऑफ, हे आर्टिकल ह्या पीसचं आहे, त्या फ्रेज मधलं आहे, म्हणजे हे करेक्ट झाले. ही गेव मी गुड ॲडवाइसेस. अरे इथं प्रॉब्लेम झाला ना, ॲडवाइसेस प्लुरल झाले, हे पण गेले. याचा अर्थ ओनली बी आन्सर असणार आहे. त्याच्यात ओनली बी यस आहे, ओनली बी त्याच्यामध्ये आलेलं आहे. झालं. आणखीन एक्झाम्पल घेतलंय आपण नंबर 5. यातले शब्द निवडून निवडून तयार करणं चालतंय. पहा बरं. द कटलरी ऑफ अलीगढ़ डॅश फेमस ऑल ओव्हर इंडिया. भारतभर प्रसिद्ध आहे. मग इज घेणार आहे का आर घेणार आहे? संबंध अलीगडशी नाही लावायचा आपला. अलीगडच्या आधी बरं कटलरी बद्दल बोलणं चालू आहे. कटलरी हे अनकाउंटेबल नाउन आहे, त्याला सिंग्युलर म्हणून काय घ्यायला आपल्याला इज घ्यावे लागेल. झालं. आणखीन एक उदाहरण घेतलंय बघा बरं. आय बॉट अ पेन अँड अ नोटबुक फ्रॉम द डॅश. आता सांगा तुम्ही स्टेशनरी कोणती घेणार? ही स्टेशनरी घेणार आहात का ही स्टेशनरी घेणार आहात? दोनपैकी कोणती स्टेशनरी घेणार आहात? ARY घेणार आहे शेवटी का ERY घेणार आहे शेवटी ते सांगा. मग आपल्याला माहिती आहे की अरे आय बॉट अ पेन अँड पेन्सिल, पेन अँड नोटबुक, याचा अर्थ हे आपण कुठून घेणार? एखाद्या शॉपमधून घेणार आहे. मग इथं ते ARY चालणार नाही, हे ॲडजेक्टिव्ह झाले. आन्सर कोणते झाले याच्यामध्ये? स्टेशनरी शेवटचं. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखीन उदाहरणं पाहिले तर लक्षात येईल. The machineries have become old fashioned. मशिनरीज म्हणता येणार आहे का आपल्याला इथं? मग मशिनरीज ह्या वाटायला करेक्ट दिसतंय, पण याच्यामध्ये काय बघा बरं. करेक्ट काय आहे त्याच्यामध्ये? मशिनरी. आणि इथं काय पाहिजे होतं? इथं हॅज. दुसरं उदाहरण घेतलं बघा बरं. द सीनरीज ऑफ काश्मीर आर व्हेरी चार्मिंग. करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं विचारलं तर हे सेंटेन्स सुद्धा काय झालं आहे? इनकरेक्ट आहे का? सीनरीज म्हणता येणार नाही, तुम्हाला काय म्हणा लागतं इथं? सीनरी. आणि सीनरी हे काय झालं? अनकाउंटेबल नाउन आहे. तर इथं सुद्धा प्रॉब्लेम झाला. इथं काय पाहिजे होतं? इज. द सीनरी ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग. ज्वेलरीज सुद्धा तुम्हाला म्हणता येणार नाही, तुम्हाला ज्वेलरी म्हणा लागेल. हा, जर तुम्ही ज्वेल म्हटलं असतं JEWEL तर मग ते अज्वेल झालं असतं किंवा ज्वेल्स तुम्हाला करता आलं असतं अनेक वचनामध्ये. म्हणजे त्यांचं अनेक वचन तुम्हाला करता येणार नाही. ज्वेलरीज असं करता येणार, स्टेशनरीज करता येणार नाही, सीनरीज करता येणार नाही, मशिनरीज असे करता येणार, ॲडवाइसेस सुद्धा करता येणार नाहीत कशाचे. चला तर पुढचा एक नियम आणखीन पुढे पाहूया आपण अनकाउंटेबल नाउनच्या पुढे. तो म्हणजे समेशन प्लुरल्सचा. समेशन प्लुरल्स मध्ये पाहिलं तर आपण बघा दोन भागांना, म्हणजे त्याच्यामध्ये पेअर आलेलीच आहे. दोन भागांना जोडून तयार होणाऱ्या वस्तूंची नामे रूपाने व उपयोगाने अनेक वचनी असतात. म्हणजे त्यांचं रूपही अनेक वचनी आहे आणि उपयोगही त्यांचा अनेक वचनी, दोन्ही बाजूने ते अनेक वचनी आहेत. पण किती भागांना जोडून तयार होतात? त्या दोन भागांना जोडून तयार होतात. या नामातील यस किंवा इयस प्रत्यय वगळून
त्यांचे एक वचन करू नये. नाही ते काय करतील, त्याच्यातलंच यस काढतील, त्याचं सिंग्युलर करून ठेवतील. का ती तशीच ऑलरेडीच कशी ती अनेक वचनी, त्यांचं एक वचन होणार नाही. मग एक वचन करायचं असेल तर मग काय करायचंय पहा बरं. एक वचन करू नये, परंतु या नामाआधी अ पेअर ऑफ ही फ्रेज वापरून त्यापासून एक करता तयार करता येतो. जर तुम्हाला 2 पेअर म्हणायचे असतील तर तुम्ही 2 पेअर म्हणायचं, पेअरला यस लावायचं नाही. म्हणजे तुम्हाला जर आकडा वाढवायचा असेल, आपण पाहिलं ना की संख्या विशेषण जर वापरायचं असेल एखाद्या संख्यावाचक नामाच्या आधी, तर त्या संख्यावाचक नामाचं अनेक वचन करता येणार नाही. जसं आपण पाहिलं बघा 12 डझन, डझनला आपण यस लावलं नव्हतं. आणि जेव्हा निश्चित संख्या विशेषण नसेल तेव्हा तुम्ही पेअर्स म्हणू शकता, पेअर्स ऑफ असं ह्या अर्थाने घेतो. त्याच्या आधी संख्या विशेषण नसतील तर बघा, म्हणजे यांचं तुम्हाला अनेक वचन करता येईल. म्हणजे एक प्रकारे एक लक्षात ठेवायचं, समजा मी इथं सीझर्स घेतलेले आहे तर हे करेक्ट आहे का, तर हो. मला अ सीझर्स करता येईल का, अ सीझर हे चूक. मला असं सुद्धा करता येणार नाही, अ सीझर्स हे पण चूक. मला असं करता येईल का, अ पेअर ऑफ सीझर्स, हो करता येईल. बघ बरं, कुठं कुठं चूक आहे, कुठं कुठं बरोबर आहे. हे करेक्ट आहे, म्हणजे इथं काही निश्चित संख्याच माहित नाही आपल्याला. सीझर्स हे अ पेअर ऑफ सीझर्स. पण तुम्हाला जर म्हणायचं असेल 2 पेअर ऑफ सीझर्स म्हणता येईल. नाम तुम्ही अनेक वचनी घ्या ना. चला मग यामध्ये कोणते कोणते शब्द, तुम्ही सध्या एक सीझरचं घेऊन दाखवलं, असंच तुम्ही बाकीच्यांचा देखील अभ्यास करावा. मग ते शब्द कोणते कोणते बघा. त्यामध्ये सीझर्स हा आपण वरच लिहिला. स्पेक्टॅकल्स घेतलेला आहे, हा स्पेक्टॅकल्सलाच आपण ग्लासेस म्हणतो, त्यालाच आपण म्हणजे गॉगल्स म्हणू शकतो. चला, कानामध्ये आपण ऐकण्यासाठी मोबाईलला काय करतो, आपण इयरफोन वापरतो, काही जण हेडफोन्स वापरतात. कानामध्ये घालण्यासाठी काही जण इयरिंग्स, आभूषणे घालतायत, इयरिंग्स आलेत. त्याच्यानंतर हँडमध्ये घालतो आपण ते ग्लव्ज म्हणा त्यांना आपण. सॉक्स आले यांच्याकडे यादीमध्ये, सॉक्स, स्टॉकिंग्स, सँडल्स, शूज, अँकलेट्स, ट्राउझर्स हा शब्द सुद्धा आपण पाहिला होता, आठवा. ट्राउझर्स यांना आपण पॅन्ट्स म्हणायचं नाही. त्याच्यानंतर बघा बरं, शॉर्ट्स हा एक शब्द आहे, यांना हाफ पॅन्ट म्हणायचं नाही. शब्द समजून घ्यायचे. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या, यांची उदाहरणं आपण वर लिहू. यांचेच एक्झाम्पल्स पाहू आपण. पहा, यामध्ये एक शब्द आणखीन आपण ऍड करून टाकू, तो नंतर तुमच्या स्क्रीनमध्ये येईनच. तो जीन्स हा एक शब्द फार महत्वाचा आहे. बघा मी इथे दिलंय, योर शूज डॅश केप्ट आउटसाइड. मग इथं तुम्हाला इज घ्यायचंय का आर घ्यायचंय. योर शूज इज केप्ट आउटसाइड का योर शूज आर केप्ट आउटसाइड. तर इथं युअरला पाहू नका, इथं शूज म्हणजे प्लुरल मध्येच गेलेलं आहे, तिथं काय इथं आर. हे जर भूतकाळात असतं काय असतं, योर शूज वॉज केप्ट आउटसाइड का योर शूज वर केप्ट आउटसाइड. तर योर शूज वर केप्ट आउटसाइड हे त्याचं आन्सर झाले असते. एक दुसरे झालेले पहा, योर जीन्स डॅश बीन टॉन. हॅव बीन टॉन का हॅज बीन टॉन. योर जीन्स, परत हे प्लुरल मध्ये गेलेलं आहे जीन्स. मी कुठे तिथं पेअर वापरलेलं नाही, ते सिंग्युलर नाही, ते प्लुरल मध्येच आहेत. मग प्लुरल साठी काय घेणार तुम्ही, हॅव का हॅज. हॅज हे परमनंट सिंग्युलर उत्तर काय आलं याच्यामध्ये, हॅव. योर जीन्स हॅव बीन टॉन म्हणजे फाटल्या. पुढे घेतलंय बघा बरं आम्ही, अ पेअर ऑफ
सीजर्स डॅश शार्पनेस, पर्याय आहे रिक्वायर, रिक्वायर्स. दोन पैकी काय घ्यायचे? अ पेअर ऑफ सीझर्स आहे त्यामध्ये. सीझर्स जरी प्लुरल असतं त्याच्या आधी फ्रेज आलेली आहे बघा, अ पेअर ऑफ, म्हणजे हा जो सब्जेक्ट झालाय हा सिंग्युलर झालेला आहे, एक वचनी करता झाला. तर इथं सुद्धा तुमचं वर्ब कसं पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. पण सिंग्युलर मध्ये आपण डोक्यात ठेवलं तर बघा, यस फॉर सिंग्युलर, वर्बला यस लागला तर सिंग्युलर आहे का? वर्बला यस इथं नाही, हे आलं याच्यामध्ये सिंग्युलर. रिक्वायर शार्पनेस त्याच्यामध्ये आलेले आहे. मागे आले होते बघा, त्याच्यामध्ये स्काउट्स एक्झाम्पल येऊन गेले बघा. स्काउट्स विअर हाफ पॅन्ट्स. हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं परीक्षेमध्ये विचारलं होतं की नंतर हे हाफ पॅन्ट्स हे आपल्याकडे रूढ झालेला शब्द ह्या इनकरेक्ट आहे. मग इथं काय पाहिजे होतं आपल्याला? शॉर्ट्स. स्काउट्स विअर शॉर्ट्स, तिथं हाफ पॅन्ट्स नको. बघा आणखीन एक आलं होतं, आय लॉस्ट माय स्पेक्टेकल इन द ट्रेन. याच्यामध्ये चुकलं काय? स्पेक्टेकलचं यस काढून तुम्हाला सिंग्युलर करता येणार नाही, कारण त्या स्पेक्टेकलचा अर्थच बदलून जाईल पुढे चालून. तर स्पेक्टेकलचा अर्थ साईट होत असतो, म्हणून हे तीन शब्द परत आपण लक्षात ठेवावे. हे साईट आहे, SIGST एक साईट आहे, CITE आहे, साईट पण लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये कोणती साईट इंजिनियरची आहे? बरं, इंजिनियरशी ज्याचा संबंध असतो, जसं रिकामा प्लॉट असते तर बांधकाम चालू असतं काय, तर त्याला साईट म्हणतात. मग कोणती साईट झाली ती तर लक्षात ठेवा, हे साईट. SITE साईट आलं की इथं एवढं लक्षात ठेवायचं, हे इंजिनियर. डबल जी वापरलं इंजिनिअरिंगसाठी, बस डबल जी. SIGST साईट म्हटलं तर हे झालं स्पेक्टेकल म्हणजे देखावा, आणि CITE साईट म्हणजे उच्चारणे झालं, ते वर्ब झालेलं आहे. मग चला, आय लॉस्ट माय स्पेक्टेकल इन द ट्रेन, तर इथं काय पाहिजे होतं? स्पेक्टेकल्स पाहिजे होतं, हे इथं चुकलेलं आहे, इथं करेक्ट करून टाकू आपण. आताचा जो आपल्याला नियम घ्यायचा आहे तो म्हणजे, आपण आठवा की आपण एक कॅटल हा शब्द घेतला होता, तर त्या कॅटलवरून एक नियम लक्षात येईल तुमच्या, झालं की काही समूहवाचक नामे ही रूपाने एक वचनी दिसतात, परंतु ती उपयोगाने अनेक वचनी असतात. लक्षात ठेवा. बिलकुल याचा उलटा असणारा नियम आपल्याला बघायचा आहे की काही नामे ही केवळ यस, इयस, ICS प्रत्यय त्याला लागलेलं दिसलं तर आपण अनेक वचनी म्हणण्याचा धोका जास्त वाढलेला आहे, परंतु ती नामे रूपाने जरी अनेक वचनी वाटत असली तरी कार्यानं मात्र एक वचनी असतात. त्याला काही अपवाद पण आहेत नामे, ती पण आपण पाहूच. ठीक आहे, तर आता पहा, काही नामे रूपाने अनेक वचनी वाटतात. का? केवळ कोणतं प्रत्यय लागले त्याला? यस किंवा इयस प्रत्यय असल्यामुळे ती नामे कशी वाटतात आपल्याला? अनेक वचनी वाटतात. परंतु उपयोगाने ही नामे एक वचनी असतात. मग सांगा आता, ही नामे जर कर्त्याच्या ठिकाणी आले तर कर्ता एक वचनी होईल, क्रियापद सुद्धा कसे होईल? एक वचनी होईल. मग यामध्ये नेमकी आले कोण कोण? तर त्यामध्ये रोगाचे नाव आले, देशाचे नाव तुम्हाला वापरता येईल, खेळाचे नाव आले, एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं आडनाव, एखाद्या लेखकाने लिहिलेले पुस्तक, त्या पुस्तकाचे नाव सुद्धा याच्यामध्ये घेता येईल. मग ते एखादी नॉव्हल सुद्धा असू शकते, एखादा ड्रामा असू शकतो. व्यक्ती झाला, पुस्तक झाले, त्यानंतर काही इतर शब्द देखील त्यामध्ये वापरले जातील.
विषयाची नावं तुम्हाला घेता येतील ना, त्याला आपण ब्रँचेस ऑफ स्टडी म्हणतो. सब्जेक्टचे नावं ते पण पाहू. विषय आणि इतरांना आपण ऍड करून टाकू. पुढे जाऊ. यात सगळ्यात पहिले पाहूया आपण रोगाची काही नावे आहेत की ज्यांच्यामध्ये असं यस किंवा ईएस किंवा आयसीएस काही प्रत्यय लागलेला असेल ते पाहायला काही हरकत नाही. रोगला आपण डिसीजेस, बघा बरं का मी शब्दच त्याला म्हणतो डिसीज, कारण इंग्लिश मधले हे डिसीज पण लक्षात ठेवायचं. DECASEDISEASE डिसीज, 2 डिसीज आहेत आपले तर. कारण हे डिसीज झाल्याशिवाय हे डिसीज होत नाही, कारण हे डिसीज म्हणजे डेथ. त्या डेथच्या आधीची अवस्था आहे खालचं डिसीज. डिसीजेस मध्ये जे आलेले आहेत ते म्हणजे मिझल्स, ज्याला आपण गोवर म्हणतो, मम्स ज्याला गालफुगी, रेबीज शब्द ऐकला असेल तुम्ही, त्याला आपण इसप म्हणतो. त्याच्यानंतर आलेला आहे रिकेट्स, मुर्दूस, शिंगल्स, गचकर्ण. याच्या सगळे मग तुम्हाला यस लागलेलं दिसतं बघा. ते असं वाटतात की अनेक वचनीच दिसतात, ती एक वचनी निघतात, त्याला डिसीज. त्याच्यानंतर तुम्ही कंट्री किंवा नेशनचे नाव घ्यायला सुरुवात केली, त्यामध्ये आलं बघा द युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये द युनायटेड स्टेट्स असं म्हटलं तरी ते सिंग्युलर मध्येच आलेलं आहे. त्याच्यानंतर द नेदरलँड्स, हे पण देशाचंच नाव आहे. पूर्वीचं जे हॉलंड होतं ते हॉलंडचंच नाव आताच काय झालं ना, नेदरलँड्स. वेस्ट इंडिज, हे कॅरेबियन बेटा आहेत, त्यांना आपण वेस्ट इंडिज. खेळाची नाव आले बघा याच्यामध्ये, गेम्स अँड स्पोर्ट्स मध्ये आपण त्याला यादीमध्ये टाकू शकतो. त्यात आलं बघा बिलियर्ड्स, स्नूकर्स, चेकर्स, डार्ट्स. तुम्ही 3 इडियट मध्ये पाहिलं असेल ना, हे व्हायरसचं तोंड असतं त्याच्यावर आणि हे असं चक्री, आणि त्याच्यावर ते असं फेकून मारायचे असते बघा, ते डार्ट्स हाताने मारायचे ते झालं. डार्ट्स त्याच्यामध्येच आलेले आहेत. त्याच्यानंतर चेसला एक शब्द म्हणतात, चेसला ड्रॉट्स म्हणतात, लक्षात ठेवायचं. परत एक लक्षात ठेवायचं, कारण व्होकॅब्युलरी सेक्शनचा भाग असणारे शब्द आपल्याला लगेच बघायचे, ते म्हणजे DROUGST ड्रॉट, DRAUGST ड्रॉट. दोघात काय फरक आहे सर? काही नाही, फक्त ओ आणि एचा फरक आहे. नाही, अर्थाचा पण फरक आहे. हे ड्रॉट म्हणजे दुष्काळ, लॅक ऑफ वॉटर, अवर्षणग्रस्त भाग, पाण्याची खूप कमतरता. आणि खालचा जो ड्रॉट आहे याचा अर्थ सोंगटी सुद्धा होतो आणि याचा अर्थ घोट सुद्धा होतो, आमंड आपण असं घेतो. काय म्हणतात ना, एका घोटीमध्ये पिली, तो ड्रॉट शब्द आलेला आहे. आणि ह्या ड्रॉटहूनच एक कळतं की आणखीन हे पण शब्द लक्षात ठेवायचे, एक डेझर्ट आहे आणि एक डिझर्ट आहे, 2 आहेत बघा. कोणतं डेझर्ट, कोणतं एक? नेमकी दुष्काळ कुठं पडतो तर इथं ह्या डेझर्ट मध्ये म्हणतो आपण, याला सँड्स म्हणतो, याला वाळवंट देखील म्हणतो. आणि हे डिझर्टचा अर्थ आहे स्वीट, एखादा गोड पदार्थ. शेवटी जेवणाच्या शेवटी जो दिला जातो तो गोड पदार्थ, त्याला डेझर्ट, DESSERT. मग ती चिमूटभर साखर का नाही होत, हातावर दिलेली चमच्याभर दिलेली साखर, ही सुद्धा काय होतं डिझर्ट मध्येच मोडते. ते ड्रॉट्स त्यामध्ये आलेत. पुढे बघा, खेळाची नावं झालेत. त्याच्यानंतर आले व्यक्तीचे नाव, पर्सन. आपल्याकडे एक आडनाव असतं कोल्हा आडनाव असतं, कोल्हे, लांडगे, दोडके, आडनाव तसे आहेत आपल्या इकडे. मग चला, व्यक्तीचे यांच्याकडे सुद्धा काही तसे दिसतात का बघा, जरी मिनिंग मध्ये नसले. जॉन किट्स, WB इट्स, ही पण आहेत कवीची नावं. काहींच्या नावामध्येच यस लागलेलं दिसून तुम्हाला बघ बरं. जेम्स, मग काय प्लुरल झालेत का ते? नाही, ते सिंग्युलर मध्येच राहतील ना. पुस्तकाची नावे घेतली आपण, त्याच्यामध्ये बुक्स, नॉवेल्स जे असतील ते. चेतन भगत यांनी लिहिलं 2 स्टेट्स
याच्यावर चित्रपट सुद्धा निघालाय, 2 स्टेट्स. जॉनेथन स्विफ्टनं लिहिलेली जी कादंबरी आहे ते गुलिवर्स ट्रॅव्हल्स नावानं प्रसिद्ध आहे. गुलिवर्स ट्रॅव्हल्सवर जजंतरम ममंतरम चित्रपट निघाला होता जावेद जाफरीचा, की तो एका बेटावर जाऊन पडतो आणि आदळतो ऍक्सिडेंटली, आणि तिथं ती 6-6 इंचाची माणसं असतात आणि ते त्याला कैद करतात. नंतर तो त्यांच्यासाठी लढतो दुसऱ्या एका शत्रूशी. गुलिवर्स ट्रॅव्हल्स. त्याच्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे आत्मचरित्र आहे ते म्हणजे विंग्ज ऑफ फायर, अग्निपंख. मग तुम्ही विषय घेतले बघा बरं, ज्याला आपण ब्रँचेस ऑफ लर्निंग म्हणूया, अभ्यास करण्याच्या शाखा. त्याच्यामध्ये ICS लागलेले असते बघा. मी मॅथचा अभ्यास करणारे जे असते तिला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो. फिजिक्स, परत फिजिक्सवरून लक्षात ठेवायचे. अरे 2-3 शब्द सरनं परत लिहून दिले गाड्या. फिजिक आणि आता लिहिलेलं एक फिजिक्स. अरे हे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आहे, पण वरचं फिजिक काय आहे? त्या फिजिकचा अर्थ आहे मेडिसिन. आणि मग आता मधलं फिजिक काय आहे? तर फिजिक म्हणजे देहबोली, त्याची देहरचना जी आहे, शरीराची रचना, त्याला फिजिक म्हटलेलं आहे. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, उच्चारशास्त्र असेल तर फोनेटिक्स, राजकारण असेल तर पॉलिटिक्स, अर्थशास्त्रामध्ये घेतलं तुम्ही इकॉनॉमिक्स, सांख्यिकी शास्त्र असेल तर स्टॅटिस्टिक्स, भाषाशास्त्र असेल तर लिंग्विस्टिक्स, तुम्ही ICS लावायचा. आणि मग इतर काही शब्द राहिलेले आहेत का? ऑदर. त्या ऑदर मध्ये घेतले बघा NEWS, न्यूज. हा काय प्लुरल नाही, लगेच आपल्याकडे असतं आजच्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूजेस असं म्हणणारे का ते? नाही, ब्रेकिंग न्यूज. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ, न्यूज तयार झाला शब्द बघा, न्यूज. त्याच्यानंतर कोर्टाचं आलेलं प्रेमपत्र ज्याला समन्स म्हणतात, तिथून आलेलं बोलावणं, कोर्टाचं पत्र, समन्स. पण समन्सचे खासियत आहे बघा की समन्स हे मुळात सिंग्युलर आहे आणि समन्सचं प्लुरल अस्तित्वात आहे, ते म्हणजे समन्सेस. हे झालं त्याचं प्लुरल फॉर्म. खरं सांगा, याला पाहून तर कोणी प्लुरल सांगेन, पण याला पाहून कोणी सिंग्युलर म्हणणार आहे का? तर नाही. आपण काय समनला यस लावा, समन्स. वा वा वा. समनचं यस जर काढलं तर समन हे वर्ब मध्ये येईल, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इनिंगला लावले बघा यस, इनिंग्स. 10 जणांचा जो काही खेळ असतो क्रिकेटमध्ये, 10 जण बॅटिंग करतील, त्याला एक इनिंग काउंट करतात, इनिंग्स, सिंग्युलर मध्येच झालं. त्याच्यानंतर आणखीन एक आलं WAGES, वेजेस. वेजेसला दंड या अर्थानं वापरलं तर ते इकडं सिंग्युलर मध्ये येईन, पण तुम्ही वेजेसला जर वेतन म्हटलेले, डेली वेजेस, रोजनिशीवर त्याला पगार दिला जातो असं म्हटलं तर वेतनाच्या अर्थाने ते प्लुरल मध्ये चाललं जाईल. त्याला इनिंग्स झालं, वेजेस झाले. त्याच्यानंतर बॅरॅक्स, सैन्यांच्या इमारती, याची टाकलं. आता ही नामे तुम्हाला कशी दिसायला लागलीत? यस लागल्यामुळे प्लुरल. मग यांच्यावर आपण उदाहरणं लगेच पाहूया. पहा, measles have broken out in the town. शहरात पसरलाय. हे करेक्ट का इनकरेक्ट असं परीक्षा लिहून गेलं बघा. मिझल्स याला पाहिलं तर लगे प्लुरल असं वाटतं, लगे हॅव. करेक्ट, मिझल्स हॅव चुकलेलं आहे. मिझल्स हे इथं सिंग्युलर आहे, मग इथं प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्हाला काय पाहिजे ते इथं हॅज. मिझल्स हॅज ब्रोकन आउट इन द टाउन. चला दुसरं मी तिला बघ बरं. मम्स डॅश नॉट अ डेडली डिसीज. मग मम्स त्यांनी इज दिलं, मम्स त्यांनी आर दिलं. काय घ्यायचं? मम्स इज का मम्स आर? तर इथं काय केलं? मम्स इज. हे होणार नाही. तिसरे घेतले बघा बरं. वेस्ट इंडिज.
वेस्ट इंडीज डॅश फेमस फॉर इट्स बीचेस, सी बीचेस. लोक काळे असले म्हणून काय झालं, बीच तर सुंदर आहेत ना. चला मग इथे काय झालं बघ बरं, इज आर सांगा. वेस्ट इंडीज आर का वेस्ट इंडीज इज, इज याच्यामध्ये येईन त्याच्यासाठी घेतलेलं आहे कॅरेबियन बेटांसाठी. चौथं घेतले पहा बरं, बिलियर्ड्स डॅश अ टेबल गेम इज आर. मग बिलियर्ड्स हे नाऊन, नाऊन माहीत झालं तरच तुम्हाला वर्ब ओळखता येईल. मग बिलियर्ड्स काय घेतलं याच्यामध्ये, इज, बिलियर्ड्स इज अ टेबल गेम. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण पुढच्या आणखीन उदाहरणं पाहू. बघा यात मी 5वं उदाहरण घेतोय पुढचं. याच्यात घेतलंय बघा, जॉन किट्स हे एक्झामला येऊन गेलेले. जॉन किट्स डॅश अॅन इंग्लिश पोएट. होऊन गेला तो, निसर्ग कवीच होता, विलियम वर्ड्सवर्थ सारखा. जॉन किट्स, मग इथं काय घ्यायचं जॉन किट्स साठी, वॉज, वर काय घेणार, वॉज. जॉन किट्स वॉज अन इंग्लिश पोएट. नंबर 6 पुढे घेऊ आपण आणखीन. एक्झाम मध्ये आलेलंच घेतो. गुलिवर्स ट्रॅव्हल्स डॅश अन इंग्लिश नॉवल वॉज वर. तसे ती सध्या अस्तित्वात आहे, त्याला इजही इज किंवा आर असे पर्याय दिले असते चालले असते काही. इथं काही वॉज अन इंग्लिश नॉवल रिटन बाय जॉनॅथन स्विफ्ट. 7वं, मॅथमॅटिक्स डॅश अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट इज आर. याला एक तर तुम्ही आता सब्जेक्ट म्हटलेले आहे, अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट म्हटले, त्याला हिंट मिळाली ना, मॅथमॅटिक्स काय आले तर इज. परंतु याला एक्सेप्शन्स तयार झाले अपवाद. मॅथमॅटिक्स हे प्लुरल होऊ शकते का, तर हो, ते व्यक्ती सापेक्ष झाले तर, व्यक्तीशी ते निगडीत झाले तर, मर्यादित झाले तर. जसं मॅथमॅटिक्स हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ह्या अर्थानं वापरले गेले तर. इकॉनॉमिक्स सुद्धा तुमचं प्लुरलमध्ये जाऊ शकतं केव्हा, जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक इश्यूज या अर्थाने ते वापरले तर. पॉलिटिक्स हे सुद्धा तुम्ही प्लुरलमध्ये येऊ शकता. जसं आपण हीज पॉलिटिक्स आर रिअली बॅड, मीन्स हीज पॉलिटिकल क्वालिटीज या अर्थाने ते वापरलं जाऊ शकते. पहा बरं, आता मला इथं हीज घ्यायचं असेल तर काय करेन, हीज मॅथमॅटिक्स आर रिअली ॲक्युरेट. म्हणजे हे कोणत्या अर्थाने घेतलंय मी इथं, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. सर सरळ सरळ सांगा ना, यम इथं स्मॉल झाले, ठीक आहे, तसं लक्षात ठेवा, वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही. पुढचे उदाहरण तुम्ही तसेच घेऊ शकता. समजा मला घ्यायचं तर इकॉनॉमिक्स इज घेतलेलं आहे मी. इकॉनॉमिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. करेक्ट आहे, हे करेक्ट सेंटेन्स आहे. पण मला जर दी इकॉनॉमिक्स म्हणायचं असेल तर मग मात्र काय जाईल, ते प्लुरलमध्ये जायला सुरुवात करून. बघा बरं, मी याला अपवाद लगेच इथं खाली लिहून टाकतो. दी इकॉनॉमिक्स ऑफ द सिच्युएशन हॅव टू बी डिस्कस्ड. कारण सध्याची स्थितीच तशी आहे. बघा इथं दी इकॉनॉमिक्स हे प्लुरलमध्ये घेतलंय मी, इथं हॅव घेतलेलं आहे. हे सेंटेन्स काय झालेलं आहे, करेक्ट झालेलं आहे. यातल्या आणखीन या 2-3 जणांचे उदाहरणं घ्यायचे राहिले, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. नंबर 9, एक्झाम मध्ये आलं होतं असं, अ समन्स वर्ड सर्ड ऑन हिम.
त्याने हुशारी पण अशी केली होती परीक्षेमध्ये, त्यांनी आर्टिकल अ पण नाही दिले, बस त्यांनी डायरेक्टच दिलं होतं समन्स वर सर्व्ड ऑन हिम. आता कोणी पण याला बळी पडन सहज, समनला यस लागलं, समन्स वर, यस करेक्ट. पण हे सेंटेन्स कसं रॉंग. प्रॉब्लेम का होता इथं, वर नाही इथं काय पाहिजे होतं, वॉच. जर त्यांनी समन्सेस दिलं असतं तर ते वर करेक्ट झाले असते. दुसरे बघा, हे आता मागे राज्यसेवेला येऊन गेलं. द वेजेस ऑफ सीन, सीन म्हणजे पाप, पापाचा दंड काय असतं, मग त्याला दिलं द वेजेस ऑफ सीन आर डेथ, असं बायबल मधलं वाक्य परीक्षेला टाकले होते. पण हे चुकलेलं होतं. याच्यामध्ये काय होतं, द वेजेस ऑफ सीन, पापाचा दंड, हे वेजेस इथं सिंग्युलर म्हणून काउंट गेले. इथं तुमचा प्रॉब्लेम झाला होता, इथं काय पाहिजे होतं, इज. द वेजेस ऑफ सीन इज डेथ. पण हेच वेजेस जर वेतनाच्या अर्थानं आले तर काय होईल, ते अनेक वचनीमध्ये येईल. पहा बरं का, त्याला लगेच अपवाद. वेजेस डॅश गिवन टू द वर्कर्स बाय द डे, दिवसागणिक पगार दिला जातो कोणाला, नोकरांना. मग ते पर्याय देतील, तिथं इज घेणारे का आर घेणारे. आता कोणी पण सहज त्याचं उत्तर आरच काढणारे, चुकणार कोणीच नाही. त्याच्यामुळे इथं काय आलेलं आहे, आर. इथं मात्र इथं प्रॉब्लेम झाला असता, द वेजेस ऑफ सीन, इथं मात्र काय येतं, इज, इथं आर येणार नाही. झालं बघा, द फर्स्ट इनिंग्स डॅश yet to end, संपायची आणखीन. इज आर, तर इथं काय, द फर्स्ट इनिंग्स, इथं काय आलं, इज, संपायचं आहे. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकीचे उदाहरणं आपण उद्याच्या तासाला घेऊ, तो पण थांबूया.